महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीनं परवानगी द्यायची की नाही यावर अनेक दिवस चर्चा चालू होती, पण आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून परिवहन विभागाचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीना परवानगी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्षा किंवा टॅक्सी बरोबरच ई बाईक टॅक्सीचा आता पर्याय सुद्धा उपलब्ध होणार आहे। असं म्हटलं जातं की रिक्षा किंवा टॅक्सीपेक्षा तिपटीने हे भाडं कमी असणार आहे। ई बाईक टॅक्सीला पावसाळ्यामध्ये प्रवाशांची काळजी घेण्यासाठी आवरण सुद्धा आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर महिला प्रवासी प्रवास करत असताना चालक महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिकेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा चालकावर राहणार आहे। या धोरणामध्ये कमीत कमी दरामध्ये प्रवाशांना रोजगार कसा देता येईल याचा विचार केला जाणार आहे। त्यासोबतच 1 ते 2 महिन्यात ई टॅक्सी बाईक लॉन्च केल्या जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। तुमचं याबद्दल मत काय आहे नक्की कळवा। त्याचबरोबर या प्रकारच्या अपडेटसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।